मित्रांनो, आपण या व्हिडिओत आपल्या रोजच्या जीवनात पॅरासिटामॉल किती डेंजरस आहे आणि त्यामुळे किती लोकांचा मृत्यू झालाय आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो ते बघणार आहोत आणि त्याच्या साइड इफेक्ट्समुळे आपल्याला कोणते कोणते रोग होऊ शकतात आणि तुम्ही पॅरासिटामॉल केव्हा केव्हा यूज करावी तेही आपण बघणार आहोत। आता एक रिसर्च मध्ये समोर आलंय की आपल्याला ताप आलाय, आपलं डोकं दुखतंय, आपल्या बॉडीत पेन होतंय, तर आपण डॉक्टरांना न विचारता पॅरासिटामॉल घरीच घेऊन घेतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण ठीक होऊन गेलोय आणि आपण ठीक पण होऊन जातो आणि हेच आपण दर 2 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यामधून पॅरासिटामॉल घ्यायला लागलो तर याला ओव्हरडोस म्हणतात। जर असं झालं तर आपल्याला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील। जर ओव्हरडोस झाला म्हणजे याला डॉक्टरही काही करू शकणार नाही आणि तुमचा मृत्यू निश्चित आहे। म्हणून पॅरासिटामॉल केव्हाही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच घ्यावी। आता नॅशनल हेल्थ सर्व्हिस ही एक इंग्लंडची संस्था आहे। यांना एक पॅरासिटामॉल मध्ये आढळलंय की हेपेटॉक्सिक हे आपल्या बॉडीत गेल्याने आपल्याला पहिले तर कसं तरी होईल, नंतर आपल्याला उलट्या व्हायला सुरुवात होईल। म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही डेंजर झोन मध्ये आहेत। म्हणजेच तुम्ही पॅरासिटामॉलच्या जास्त डोसमुळे तुमचं लिव्हर डॅमेज होईल। जर तुम्हाला हे सिम्पटम्स आढळले तर तुम्ही सगळ्यात पहिले पॅरासिटामॉल घेणं बंद करा। म्हणजेच तुम्ही छोट्या छोट्या कारणांनी 5-10 दिवसात, महिन्यामधून पॅरासिटामॉल घ्यायला सुरुवात केली तर ती आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होते आणि याच्याने लिव्हर डॅमेज होतं। आता एक ब्रिटिश हेल्थ केअर कंपनी म्हणजेच बुपा यांनी असं सांगितलंय की पॅरासिटामॉल छोट्या छोट्या गोष्टींसाठी घेणं टाळाच आणि जर काही मोठं कारण नसेल तर तुम्ही ती बिलकुल घेऊच नका। आता मित्रांनो, हे झालं सगळ्या देशांचं आणि इंडियाची हालत तर याच्यापेक्षा बदतर आहे। आता CDSCO ही एक संस्था आहे, ती सगळ्या देशांच्या क्वालिटीचे रिपोर्ट देते आणि मेन म्हणजे तेव्हाच भारताच्या 15 पेक्षा जास्त टॅबलेट क्वालिटी कंट्रोल मधून बाहेर झाल्या होत्या। यात पॅरासिटामॉलचा सुद्धा समावेश आहे। याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, शुगर, विटॅमिन्स याचा सुद्धा समावेश आहे। आता यात सांगण्यात आलंय की या खराब क्वालिटीच्या टॅबलेट आपण घेतो त्याचे आपल्या बॉडीवर खूप विपरीत परिणाम होता आणि त्यासाठी त्यांनी उपाय सुद्धा सांगितलाय की टॅबलेटची क्वालिटी नीट मॅनेज करावी आणि टॅबलेट बनवताना खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन सुद्धा फॉलो कराव्या। आता मित्रांनो, एवढं सांगून सुद्धा सरकार यात काहीच हस्तक्षेप करत नाहीये। म्हणजे ज्या टॅबलेट आधी बनवल्या गेल्या आणि क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झाल्या त्या सरकारने बॅन सुद्धा केल्या नाही आणि सरकारने कंपनींना काही इन्स्ट्रक्शन सुद्धा दिले नाही की चांगल्या क्वालिटीच्या टॅबलेट बनवा। म्हणजे सरकार सुद्धा आपल्या हेल्थ सोबत खिलवाड करताना दिसतंय। आता या रिपोर्ट मध्ये तुम्ही पाहू शकता की पॅरासिटामॉलचे किती डोस पॉइझनस आढळून आले, म्हणजेच क्वालिटी टेस्ट मध्ये फेल झाले आणि यांचं सेवन जर कोणी केलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे। म्हणजेच कंपनीवाल्यांनी ह्या सगळ्या टॅबलेट डिस्ट्रॉय करायला पाहिजे, पण कंपनीवाले त्या टॅबलेट डिस्ट्रॉय न करता कंपनीवाले एक्सपायर झालेले टॅबलेट नवीन पॅकेट मध्ये ऍड करता आणि त्याच परत मार्केट मध्ये आणता। म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओतून समजेल की पॅरासिटामॉल आपल्या बॉडीसाठी किती हार्मफुल आहे। मित्रांनो, तुम्ही पण पॅरासिटामॉल दर 5-10 दिवसांनी घेता का? कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।